मम्मी कुठं जायचं आपल्याला? हॉटेलला जायचं. आज आहे आमच्या मम्मीचा बड्डे आणि 9:30 वाजलेत. अजून काय आमचे हे आले नाही आहेत. शॉपवर कस्टमर असल्यामुळे त्यांना काही यायला होत नाही लवकर. त्याच्यामुळं आम्हाला लेट झाले जायला. पण ठीक आहे, वाघोलीमध्ये काय लगेच काही बंद नाही होत, त्याच्यामुळं जाऊ आम्ही 10 वाजेपर्यंत. बड्डे सेलिब्रेशन करायला मग पोचलो आम्ही शौर्यवाडा हॉटेलला वाघोलीमध्ये. तर मग पोचल्यावर मुलांचं लगेच असतं की तिथं खेळणे वगैरे दिसतात, लगेच खेळायला जायचं. मेनू कार्ड उचकल्यावर तिथं नॉनव्हेजच चांगलं भेटतं, त्याच्यामुळं आम्ही नॉनव्हेज ऑर्डर केलं. मस्त केक कट केला आणि आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी लहानपणी खूप काही केलेलं असतं आणि मोठे झालं तर हे खूप काही करतात आपल्यासाठी. आपल्या बड्डेला आपल्याला न सांगता केक यायचा, न सांगता छान छान जेवण बनायचं आपल्या घरी, आपल्यासाठी खूप सारे चॉकलेट यायचे. तेच आपण लक्षात ठेवायचं आणि आपल्या आईवडिलांचा असंच नंतरही बड्डे सेलिब्रेशन करायचा. कारण ते स्वतःसाठी काहीच केलं नसतं, त्यांनी सगळं आपल्यासाठी केलेलं असतं लहान असताना. त्याच्यामुळं त्यांच्यासाठी आपल्याला जे काही करता येईल ते आपण तेवढं करायचं. खूप काही जर करता येत नसेल तर छोट्या छोट्या गोष्टींमध्येच त्यांचा सगळा काही आनंद असतो. आणि मग मस्त आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. आमच्या मम्मीला आणलं होतं पार्टीसाठी आणि नंतर मग परत इथं मुलांना थोडंसं खेळवलं बाहेर, झोका वगैरे. त्यांचं जर खाण्यात लक्ष कमी आणि असं बाहेर खेळण्यामध्येच जास्त लक्ष असतं. पण चला, त्यांनाही कुठं नेत नाही जास्त करून, त्याच्यामुळं म्हणलं चला थोडा वेळ खेळता येत तर. हॉटेलला टेस्ट पण छान होती, जेवण खूप छान होतं आणि सर्विस पण खूप छान होती. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.